ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार. त्यानिमित्त आपल्याकडे जी यूट्यूबद्वारे जोडलेले मंडळी आहेत त्यांच्या पूजा अभिषेक करण्यात आले आणि ही लोकल जी का प्रत्यक्ष भेटून इथं मंदिरात येऊनही त्यांच्याही पण पूजा अभिषेक करण्यात आले. आता कुणाचे अभिषेक करण्यात आले हे तुम्ही स्क्रीनवर पाहतच आहात. त्याबद्दल काही सांगायचं नाही, पण आज तुम्हाला एक विशेष सांगायचं आहे की खूप मंडळी मनोकामना पूजा ही करत आहेत, खूप वर्षापासून करतात आणि खूप मंडळींना त्याचा चांगला अनुभव झालाय. त्यांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत खूप मंडळीच्या. पण खूपच अजून मंडळी आहेत की खूप वर्षापासून मनोकामना पूजा करत आहेत, पण त्यांची मनोकामना पूर्ण झाली नाही. तर ते का होत नाही याचं कारण आपण पाहूया. तुम्ही नेमकं चुकतात कुठं? काही मंडळी असतात की सहजरित्या होते, कारण त्यांचं मन ही एकाग्रता होतं, आणि काही मंडळीचं लक्ष विचलित असल्यामुळे त्यांची मनोकामना पूर्ण होत नाही. हे झालं उघड. पण त्याच्या आतमध्ये जाऊन पाहूया. अजून ज्या वेळेस एक उदाहरण घेऊया की लग्नाच्या संदर्भात, जर लग्न आपलं जमत नाही, मुलगी असेल अथवा मुलगा असेल, काही मुलं करतात आणि त्यांच्या मनोकामना पण पूर्ण झालेल्या आहेत. काही मुली करतात वरोपचारी, मग त्यांच्या आई करतात, ते नाहीत करत. तर काही तक्रार करतात की आमच्या मुलीला वेळ नाही, ती नोकरी करते, वगैरे वगैरे. काही मुलं नोकरी करतात म्हणून त्यांची मनोकामना आम्ही करतो, असं चाललेलं असतं. आता तुमची मनोकामना लवकर पूर्ण होण्यासाठी काय करावं लागेल? अगोदर प्रथम ज्या व्यक्तीसाठी ही मनोकामना पूजा आहे त्या व्यक्तीनं स्वतः मनोकामना पूजा करायला पाहिजे. आणि त्याला समजा जमतच नसेल, खरं त्याची श्रद्धा आहे परंतु खरंच त्याला वेळच नसेल, तर मग आई अगर इतर बहिणीनं केली तरी चालते, परंतु स्वतः केलेली खूप परिणामकारक ठरते. याचा अर्थ काय होतो की तुम्ही आता समजा लग्न म्हणजे एक आपलं जीवन पलटणारी गोष्ट आहे, जीवन बदलणारी गोष्ट आहे, आणि नेमकं तुम्हाला त्या वेळेसच वेळ भेटत नसेल तर तुम्ही आयुष्यात करणार आहेत काय? लक्षात घ्या, राग येऊ देऊ नका. तुम्हाला लग्न करू वाटतं पण ऐकतं सगळं, दुसऱ्यानंच करावा, पण तसं नाही. तुम्हाला ज्या वेळेस मनातून प्रबळ इच्छेनं लग्न करावंच आहे असं जर तुम्ही ठरवलं आणि मनोकामना पूजा केली तर ती नक्कीच 100% होते मनोकामना पूर्ण. मग त्यात मुलगी असो अथवा मुलगा असो. कारण तुम्ही मनोकामना पूजा करता वेळेस जो जप करता ओम नमः शिवाय अथवा ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः, मनोकामना पूर्ण कुरु कुरु स्वाहा हा मंत्र बोलता, तांदूळ वगैरे सोडताना पुन्हा विसरून जाता. पण तसं नाही. तुम्ही समजा नोकरी निमित्त प्रवास करत आहात, समजा अगर काही कामानिमित्त प्रवास करत आहे, त्यावेळेस सुद्धा तुमचा मंत्र जप चालू असला पाहिजे.
तुमचा मंत्र जप ह्या चालू असलाच पाहिजे मनातली मनात. आणि लग्नाचा विचार हे एक चालू असला पाहिजे. आपण हा मंत्र लग्न होण्यासाठी करतोय हे खोपडीमध्ये ठेवायचं. ह्या खोपडीमध्ये ठेवायचं. जरा अलग लक्षात. असं करायला पाहिजे ना. तुम्ही करत नाहीत तसं. मी तुम्हाला गॅरंटी देतो, एखाद्या दिवस कुणाचं लवकर होतं, कुणाचं उशिरा होतं, तो विषय वेगळा आहे, परंतु नक्कीच होतं. तसेच की आपण लग्नाचं बोललो, तशी कर्ज, नोकरी, संतती, घरात व्यसनाधीश माणूस, अशा वेगवेगळ्या समस्या असतात. त्यासाठी सुद्धा आपण मनोकामना पूजा करत असतो. मग मनोकामना पूजा करतात, नुसते पूजा केली म्हणून करतात, पण तसं नाही. तुम्हाला तो विचार हा दिवसभरातून सतत 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 आला पाहिजे. आणि ज्या ज्या वेळेस विचार येतो कर्जाच्या संदर्भात, लग्नाच्या संदर्भात, संततीच्या संदर्भात, आता समजा इतर असतं, त्या संदर्भात विचार मनामध्ये येतो, त्यावेळेस विचार आला की मंत्र बोलायचा. ओम नमो ओंकारेश्वर देवताय, मनोकामना पूर्ण कुरु कुरु स्वाहा, हे असं म्हणत राहायचं सतत. आणि सतत तो विचार आणायचा कंटिन्यू मध्ये, सारखा. ज्या ज्या वेळेस तुम्हाला रिकामा वेळ भेटतो, डोक्यात इतर काही विचार येतात, त्यावेळेस ही गोष्ट करायची. आलंय का लक्षात तुमच्या? तुम्ही हे गोष्ट करत नाहीत. खूप जणांचे आता वय खूप वाढले, 30च्या पुढे गेलेत, मुली असो मुलं असो, तरी लग्न होत नाहीत. त्याला कारण, त्यांना लग्नाचा विचार तात्पुरता येतो. पुन्हा जबाबदारी पेलण्याची क्षमता नाही त्यांच्याकडे. ही कमाईच्या मागं लागलेत ही लोक. कमाई करण्याच्या, पैशाशिवाय काही पान हलत नाही हे जरी मान्य असलं तरी आपण पैसा कशासाठी कमवतो हे पण लक्षात घेतलं पाहिजे. पैसा कमवून करायचंय काय? तुम्हाला बायको नाही, संतती नाही, कुठलं काही नाही, करायचंय काय? तुमचं जीवन हे असंच चालणार आहे का? तर आपले मर्यादित काही गोष्टी असतात, त्या गोष्टी कराव्या लागतात. ज्यांना ही गोष्ट कळली आहे त्यांची मनोकामना पूर्ण झाली आहे. कोण म्हणतं मनोकामना पूर्ण होत नाही? मी समजतो, ज्यावेळेस मला म्हणतात की आमची मनोकामना अजून पूर्ण झाली नाही, तर त्याचे कारण तुम्हाला मी आता सांगितलेत. तुम्ही सतत विचार करा समस्याबद्दल, आणि समस्येचा विचार आला की मंत्र बोला. म्हणजे मंत्र बोलल्यानंतर काय होतं की देवाला तुमचं घराणं हे सांगितल्या जातं मंत्र बोलताना. जसं का एखादं बाळ चॉकलेटसाठी अथवा खाऊसाठी रडतं, सारखं सारखं रडतं, मग आई रागावून का होईना, आपण गोडीनं का होईना आपण त्याला देऊन टाकते, तेव्हा शांत होतं. तसं तुम्ही सतत देवाच्या नावानं टाहू फोडा, आणि विश्वासानं फोडा. ही नक्की आपल्याला देणार आहे, अविश्वास दाखवू नका. बघा, आणि विशेष अजून सांगायचं तात्पर्य, तुम्ही जी मनोकामना पूजा मांडताना, पूजा केल्यानंतर दक्षिणा ही ठेवावी लागते, लक्षात घ्या. कारण त्याशिवाय पूजा सफल होत नसते, ही शास्त्र सांगतं, मी नाही. मग तुम्हाला
काय घडल ती दक्षिणा त्या पूजेवर ठेवावीच लागते. कुठेही जा, कुठलीही पूजा करताना, ही मनोकामनाच म्हणून नाही तर कुठलीही पूजा करताना आपल्याला दक्षिणा ठेवावी लागतं. मग तुम्हाला जे घडल तसं 1 रुपया ठेवा, 10 रुपये ठेवा, 50 ठेवा, 100 ठेवा, काय ठेवायचं ठेवा, पण दक्षिणा ही ठेवावीच लागते. त्याशिवाय पूजा ही सफल होत नसते, हे पण लक्षात ठेवा. आता तुमच्या लक्षात आलं का मला काय सांगायचं ते? का परत एकदा सांगू तुम्हाला की जी काही तुमची समस्या असेल, कुठल्याही संदर्भातली, कर्जाची असेल, नोकरीची असेल, लग्नाची असेल, काय जे आहे ती दररोजची दररोज ज्यावेळेस तुम्हाला मोकळा वेळ, कामाच्या अगर तणावामध्ये दुसरे काही विचार आले, त्यावेळेस तुम्ही मनात आणा, मला ही गोष्ट पाहिजे, ही गोष्ट माझी झाली पाहिजे. आणि मनात आणणं आणि मंत्र बोलणं, मनात आणणं आणि मंत्र बोलणं सतत करा. कंटिन्यू सतत करत राहा. लागू द्या, महिना लागू द्या, 2 महिने लागू द्या, 4 महिने लागू द्या, वर्ष लागू द्या, 2 वर्ष लागू द्या, करत राहा, सोडू नका तुम्ही. सोडलं की संपलं. मग तुम्ही जर हे करत राहत ना, एक दिवस तुमची मनोकामना ही पूर्ण होणार आहे. फक्त तुम्ही कृपया मला तेवढं सांगा. काही मंडळी सांगत पण नाहीत. आमचं नाही, आमच्या नशिबात होतं, आमचं झालं, ती झालं ना, मग तुमचं मनोकामना आम्ही इचकली म्हणून समजा तुम्ही. तितकं सोप्या गोष्टी नसतात. कारण हा मंत्र आहे, हा मंत्र ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः, हा देवता नावाची जी शक्ती आहे ती दररोजची दररोज या मंत्राला आपण सिद्ध करत असतो. त्याच्यामध्ये एक ऊर्जा टाकत असतो सतत. आपण म्हणतो का नाही, गाता गळा आणि वाहता मळा. जर गळ्यानं सतत गाणं म्हटलं तर गळा चांगला खुलतो, स्वर चांगला लागतो. मळ्याला सतत पाणी, मळ्यातलं काही गवत अगर मशागत करत राहिलो तर मळा कसा फुलतो, तसं आपली समस्यासाठी सुद्धा ही आपल्याला दररोजची दररोज देखरेख करावीच लागते. तर तुम्ही ही करा आणि मला नक्की सांगा. फक्त करत राहा, एक ना एक दिवस तुमची मनोकामना पूर्ण होणार आहे. तर असो, याबरोबरच आपला हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी रहा आणि समाधानी रहा.